मला आठवण करून द्यायलाच तू विणेची झणकार ऐकवलेस ना? आप्पांनी विणा घेऊन यायला सांगितलं होतं, विसरले होते ना मी, तीच आठवण करून दिलीस ना? चल आत्ता घेऊन जाते. आप्पांचे कीर्तन आहे ना, तारा जुळवायच्यात म्हणत होते. नारायण नारायण. संवाद होत नाहीये. अहो तुमचं बोलणंच देवीपर्यंत पोहोचतच नाही. सारं काही बोलून झालं तरीही त्याचीच उजळणी करताय. मग ह्याला जखमेवर मीठ. नारायण नारायण. अहो तुमच्या या लेकराचं म्हणणं ऐकण्यापूर्वीच ठरवलं. बोला. अहो आम्हाला असं म्हणायचं होतं की तुमचं म्हणणं देवींपर्यंत पोहोचत नसलं तरी तुम्ही बोलणं सोडू नका. अहो हेच तर सांगतोय मुनीवर. सखू आता ती वीणा तिच्या घरी घेऊन गेली. आता कोणीही न छेडता जर त्या वीणेच्या तारा झंकारल्या तर सखूच्या घरातले घाबरणार नाही. अहो त्यांना वाटेल भुताटकी आहे की काय, सगळा गोंधळ होईल. अहो याची दुसरी बाजू बघा ना. काही करून तुम्ही संवाद साधण्याची धडपड करताय, हे मातेपर्यंत पोहोचेल ना. ते नकोय का? नाही, हे सुद्धा होऊच शकतं. नारायण नारायण. हे आम्ही सांगितल्यावर लक्षात आले का? पण आम्हास तर आधी असे वाटले की तुम्ही मुद्दामून सखू समवेत ती वीणा घरी पाठवलीत, जेणेकरून तुम्ही संवाद साधायची जी काही धडपड करताय ती मातेपर्यंत पोहोचावी म्हणून. नाही नाही मुनीवर, सखूने वीणा घरी नेली ती शिवप्पाच्या कीर्तनाच्या तयारीसाठी. नारायण नारायण. देवा, हो तुम्ही एखाद्या नवथर प्रेमवीराप्रमाणे संवाद साधण्यासाठी धडपड करताय, हे जेव्हा मातेला जाणवेल ना तेव्हा त्या नक्कीच सुखावतील. वाह मुनीवर, आज कळ लावण्याऐवजी हृदयातून येणारी कळ थांबवलीत तुम्ही. तुमच्या सूचनेने नव्हे, केवळ कल्पनेनेच आमचं मन प्रसन्न झालंय. मी नक्की संवाद साधेन. नारायण नारायण. उमा, मी आवरून निघतोय कामाला. दिवस भरला की लगेच रोखीनं मोबदला मिळेल असंच काम करायचं ठरवलंय आता. ठीक, नका बोलू. काही झालं तरी चूक आमचीच. काय गो उमे, आप्पाला थांबवलं नाहीस ते? शिरा द्यायचा ना त्याला. तो येतो म्हणाला आणि तू खुशाल त्याला जाऊ दिलंस. लक्ष कुठे आहे तुझं? आज कीर्तन आहे, ध्यानात ठेवून घरी या असंही नाही म्हणालीस. आप्पा, अरे थांब रे, उमा डब्यात शिरा बांधून देते. काय गेलं खुमाई? बस. काय ग, तुझं तोंड का कोमेजलंय? पाठ दिला तरी बसली नाहीस ते? अगं तू कशाला कानकोंडी होतेस? काही वेगळं नाही, काही नवीन नाही. रुसवे फुगवे सगळीकडे तेच आहे. घरोघरी मातीच्याच चुली. आप्पा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणली बरं का वीणा. तारा जुळवायच्यात ना? ठेव जागेवर. आल्यावर पाहतो मी काय करायचं ते. विणा स्वच्छ करून ठेव फक्त. पण आप्पा, तुम्ही कीर्तनात कुठला आख्यान घेणार आहेत? अजून काही ठरवलं नाही. मी सुचवू? बोलत राहा, ऐकतोय. आप्पा, मी विठुरायाला विचारलं की विठुराया, तुझ्यात
आणि रखुमाई मातेमध्ये भांडण होतं का? अबोला होतं का? म्हणजे ही माझ्या आणि उमाच्या भांडणामुळे म्हणते का? हिने त्याचं दडपण घेतलंय का? सखू, मग काय म्हणाला विठुराया? विठुराया काहीच नाही. पण आप्पा, खरंच त्या दोघांमध्ये भांडण होत असेल? अगं आता नवरा बायको म्हटल्यावर भांडण होतच असेल ना. तुला मी गोष्ट सांगितली होती ना, रखुमाई कशी रुसून आली. हो की. मग आप्पा, त्यावरच आजचं कीर्तन होऊ दे. सखू, आले आले आजी. उमाई, आप्पा निघालेत. आता बसायचं आणि मुकाट्याने शिरा खायचा. हे लखुमाई, लखुमाई, मी म्हंटल होतं ना की पांडूचं म्हणणं खरंय. अबोला असलं ना की असंच काहीतरी चांगलं चुंगलं खायला मिळणार. म्हणून तो म्हणतो की आई अप्पांच्या भांडणात घाबरायचं नसतं, उलट गाठ सुटते का हे बघायचं असतं. तर जसं काही पांडूनं 50 वर्ष संसार केलाय, पण आता लखुमाईला खाऊ दे. खरंच तुम्ही अगदी माहेरवाशी नसावी तसे लाड करताय माझे. हा करायलाच हवे. तू नाही का आमच्या पाठीशी माहेर वासनीसारखीच उभी राहिलीस? आजी, लखुमाई, आज रावळात मोठी मजा येणार आहे. का? काही विशेष आहे? अप्पांचं कीर्तन आहे हेच विशेष ना? हो, पण आप्पा कुठल्या विषयावर कीर्तन करणार आहे हे ठाऊक आहे का? आजी, तू सांग. असेल तुकोबाचा अभंग. लखुमाई, तू सांग. आता मला काय ठाव? विषय मीच सांगितलाय. आज विठुराय आणि रखुमाई मातेच्या भांडणावर कीर्तन करायला सांगितलंय. आमच्या भांडणावरूनच डोकं लढवलं की काय हे सखू? आमचं भांडण? अगं हळू 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 कसं थांब, वर बघ वर बघ. लखुमाई, अगं कारभाराने आठवण काढली असेल. तुझ्याशिवाय न्याहारी घशाखाली उतरत नसेल त्याच्या. अजिबात नाही. मी कष्टाने रांधलेलं कधी खात्यात काय विचार? माझं कौतिकच नाही त्यासनी. त्यासनी प्रेमाने खाऊ घालणारे, भरवणारे लय आहेत ना. माझी कुठली आठवण काढतात मग? त्यांनी दिलेलं खाऊन तृप्तीचे ढेकर देत बसले असतील. तृप्तीचे ढेकर?
नारायण नारायण. देवा, अद्याप तुम्ही काही खाल्लेलं नाही, तुम्ही उपाशी आहात. अहो, हे मातेला माहिती नाही म्हणून ते असं बोलतायत. आणि तुम्ही त्यांना काही सांगितल्याशिवाय त्यांना कसं बरं कळणार? तेव्हा त्यांना माहिती नाही हो. सांगा सांगा त्यांना, सांगा. प्रिये, आज मी तुझी समजूत कशी घालू? मी आज तुझ्यासाठी थांबलोय बरं का. हे माझ्याशी काहीतरी बोलतायत. नक्कीच. अगं, ती वीणा पण रुसलीये. आप्पा आले ना, करतील तिला नीट. तू असं नको समजूस की तुला भरवायला कोणीच नाहीये. मी आहे ना, मी भरवते तुला. घे, खा. तुझ्या कारभाराच्या आठवणीने खात नाहीयेस ना? मी सांगू, तुझे कारभारी आहे ना, तुझी खूप आठवण काढत असणार. आमचे आप्पा पण असेच आहेत, सगळ्यांवर माया करतात. जशी आप्पांना उमईची आठवण येत असेल, तशी तुझ्या कारभाराला पण तुझी आठवण येत असेल ना? नारायण नारायण. चला, सखूने दोघांनाही प्रेमाने भरवले. जगत पिता आणि जगत माता यांची मन आणि रसना तृप्त झाली. हा, पण हे दृश्य पाहून मला मात्र कडकडून भूक लागली. मुतपाखान्यात न्याहारीची वर्दी देऊन येतो. थांबा थांबा मुलीवर, मलाही भूक लागली. सखूने सुरुवात करून दिलीच आहे, आणि आता मलाही साजूक तुपातला शिरा खावासा वाटतो. नारायण नारायण. हे काय पांडू, तू बुवा आजोबांच्या जागेवर बसणं इतका मोठा नाही झालायस. आलात काय सखुताई? जा जा, भाकऱ्या ठेवून या. हे तू बुवा आजोबांसारखं बोलतोयस ना? काय रे, हा काय चाहटळपणा चाललाय तुमचा? अगं मामी, चाहटळपणा नाही काय, ते मी बुवा आजोबांकडे रोज भाकरं द्यायला येते ना. हा इथे कशाला बसलाय? त्याच काय झालं सत्यभामाबाई, मला जायचं होतं बाहेर, म्हणून मी पांडूला इथं बसवलंय. म्हटलं आला गेलेला बघ जरा. तुम्हाला काय होतंय? गप्पा बस. काय ग सखू, ती लखुमाई, तिचं काय गुपित आहे? धूमकेतू सारखी उगवली काय, नाहीशी काय झाली? म्हणजे मला ठाऊक नाही असं नक्की काहीतरी आहे. अगं गुपित नाही ग मामी, ती गेली होती, पण तिचं तिच्या कारभाराशी भांडण झालं ना, म्हणून ती आली. कमालच आहे बाई तुमची. कुठल्याही सोम्या गोम्याला घरी ठेवून घेता का तुम्ही? काय काय म्हणाला तुम्ही? गुणामुना? गुणामुना? मी कधी म्हटलं गुणामुना? कोण बी गुणामुनाला घरात घेतात असंच तुम्ही म्हणणार ना. झालं म्हणजे तुमचं बी कैरी डाळ आणि हरभऱ्यामुळे जीभ जड झाली, ए म्हणूनच गुणामुना म्हणाला. माझी काही जीभ जडबीड झालेली नाहीये, चांगली खणखणीत आहे. बोला बघू. अंदाज रुमाल आडवर पाऊस पडन का मुसळधार? बोला बोला, हे बोलून दाखवा.
हा ठीक आहे औंदा येळोळाम येळोळा यमोळाळ औंदा यमोळाळ येळो मा हे काय चाललं तुझं पांडू? तुझा लखुमाई तुझी वाट बघत असेल. अरे पण अगं जा म्हटलं ना, जा जा. अगं बाई हे काय भलतच. मामी हे घे मुळी, तुमची जीभ बरी होईल. काय रे तू मुद्दाम घालवलंस ना तिला, पण सुटका नाही तिची. हा मी तिला घरी जाऊन गाठेन, कळलं ना. काय बाई कमालच आहे, कशासाठी आले तेच विसरले. सत्यभामा वेळीच सखूला गाठ. ऐकायला आले ना, मग मिठाची गुळणी का धरलीये? अंगातल्या खोड्या काही जायच्या नाहीत. काही ते बोलून टाकावं. का आता का अबोल झालीस? प्रेमाचं नाटक करून झालं वाटतं. अरे दिव्य तेज तर वेळेत आहे. आता मी खुणा करू तरी कशा? आणि काही बोलायला गेलो तर वीणेच्या तारा छेडल्या जातील. काय ग कुणाशी बोलतेस आणि अशी जगाकडे पाठ करून का बसलीस? नाही ते म्या आमची उमा चूल पुंकणीशी बोलते तशी तू त्या विणेशी बोलतेस की काय? त्या विणेचं काहीतरी भिनसलंय असं सखू म्हणत होती. बरं ऐक, उमा परसदारी आहे, मी जरा हे वाळत टाकून येते, तू बस निवांत. होय. झालं व्हायचं तेच झालं. आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना माझी फजिती पाहून. बघा आता तुम्ही, मी येणारच नाही. या वीणेवर तुम्ही कितीही आलापी घेत राहिलात ना तरीही नाही येणार. नुसता छळ मांडलाय माझा. आता बसलीये गप्प. नवऱ्या बायकोंची भांडणं ती जास्त ताणायची नसतात, कळलं? अगं बाई मी खूपच ताणून धरलं. हो नाही मला विसरले असं झालं नसेल ना? हे कालत्रयी शक्य नाही प्रिये. प्रिये ऐक ना प्रिये. हे लाडी कोडी लावणं बरं जमतं तुम्हाला. असं प्रेम दाखवता की कुणीही विरघळून जाईल.
पण आता मी नाही फरशी पडणार. रुसू नको छळू नको ऐक तू प्रिये गे. वसंतास मोहरास सावरू प्रिये गे. वसंतास मोहरास सावरू प्रिये गे. रुसू नको छळू नको ऐक तू प्रिये गे. अगं बाई, लकुमाईला वीणा वाजवता येते की काय? हे परत आले की काय? नाही, रागावून गेलेत असे येणार नाही. मग वीणा कोण वाजवतात? विरहाची उष्ण हवा खेळवू नको गे. रुसू नको छळू नको ऐक तू प्रिये. रुसू नको छळू नको ऐक तू प्रिये गे. अगर रुसू नको छळू नको. बसू नको मारू नको भांडू नको भिवू नको रागवू नको. अग ऐक ना प्रिये गे ऐक ना प्रिये लकुमाई तर वीणा वाजवत नाहीये. वीणा वाजते. अदृश्य भूत का बाणावती? बाई बाई बाई, काय करावं? कोणाला सांगावं?